तुम्हाला पण सतत कोबीची भाजी आणि कोबीच्या वड्या खाऊन कंटाळा आहात का? आपण नेहमी तर कोबीची कोशिंबीर पण बनवतो. पण आज काय वेगळं बनवायचं हा प्रश्न पडला होता. म्हटलं चला आजीने एक मस्तपैकी रेसिपी सांगितली तिच्याकडून सगळी रेसिपी नीट ऐकून घेतली आणि ही रेसिपी बनवायला घेतली. छोटासाच कोबी होता. म्हटलं चला करून तर बघूया. हा कोबी घ्यायचा. आता कोबी ना खिसणीवरती अशा पद्धतीने चांगला खिसून घ्यायचा. आता कोबीची भाजी आपण नेहमी करतो, डाळ घालून भाजी करतो, पराठे करतो. पण अशी ना मस्तपैकी तोंडी लावायची भाजी असेल ना, तर नक्की ही रेसिपी तुम्ही 100% करून बघा. ह्याची मला 100% खात्री आहे. तर संपूर्ण कोबी बघा खिसून घेतलं. आता कोबीला ना काय होतं, की कोबी जेव्हा चिरतो किंवा आपण खिसतो त्याला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं आणि त्यामुळं किंवा त्याला उग्रपणा पण असतो. त्यामुळे मी त्यातलं बऱ्यापैकी पाणी जे काढून घेतलं. आता बरेच जण म्हणतील, की कोबीतलं पाणी काढलं तर कोबीतले सगळे चांगले घटक निघून गेले. तर असं अजिबात होत नाही. उलट पाणी काढल्यामुळे त्याचा जो उग्रपणाचा वास असतो ना, तो पूर्णपणे निघून जातो. आता कोबी घेताना पण कसा घ्यायचा हेही सांगते. पांढरा कोबीला थोडा जास्त उग्र वास असतो. त्या मानाने हिरव्या कोबीला म्हणजे हिरव्या कलरच्या कोबीला थोडासा कमी वास असतो. त्यामुळे नेहमी भाजीसाठी किंवा अशा रेसिपीसाठी कोबी घेताना तो नेहमी हिरव्या कलरचा घ्यायचा. पाणी काढून घेतलं. थोडासा कोबी तुम्ही बघू शकता. थोडासा कोरडा-कोरडा पण झाला आणि अगदी छान असा मोकळा पण तयार झालेला आहे. आता हे एका साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर पाववाटी इतकी हरभऱ्याची डाळ घेतली होती. 3 ते 4 तास ना ही डाळ चांगली भिजवून घ्यायची. डाळ बघा अगदी मस्तपैकी चांगली पण अशी भिजली गेलेली आहे. डाळ चांगली भिजली ना की मस्त अशी चव पण येते. आता पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ जी आहे ती काढून घ्यायची. आता छोटासा कोबी होता ना म्हणून मी पाववाटी इतकी डाळ घेतली. तुम्ही जर जास्त कोबीची बनवणार असाल ना थोडी जास्त पण डाळ घेऊ शकता. आता यामध्ये 2 ते 3 इतक्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हे थोडंसं ओबड-धोबड असं वाटून घ्यायचं. एखाद दुसरी डाळ ना थोडी अख्खी राहिली ना तरी पण ती खायला खूप मस्त लागते किंवा जर तुम्हाला अख्खी डाळ आवडत नसेल तुम्ही थोडी बारीक पण करू शकता. तर थोडीशी ओबड-धोबड किंवा अशी कोर्समध्ये मी हे वाटून घेतली. आता ही वाटून घेतलेली डाळ ना आपण ह्या कोबीवरती घालून घेणार आहोत. कोबीची कोशिंबीर आपण नेहमी कशी करतो, की कोबी चिरतो, कांदा चिरतो, त्यामध्ये टोमॅटो, दही वगैरे घालतो. पण आजची ही आजीनं सांगितलेली ना, ही कोबीचा चटका रेसिपी आहे. चटका म्हटल्यावर तुम्हाला कळलं असेल, की तो झणझणीत आहे. मस्त लागतो, खमंग लागतो आणि खायला अगदी मस्त लागल्यामुळे नक्की करून बघा. ह्यामध्ये थोडीशी साखर, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. हरभऱ्याच्या डाळीमुळं काय होतं, खाताना ना तोंडाला एक मस्त आणि वेगळीच चव येते. नेहमी भाजी वगैरे करतो, पण त्या दिवशी साइड डिश म्हणून काहीतरी हवं असेल ना, तुम्ही हा कोबीचा चटका करू शकता. नावच किती बघा मस्त चटका असं म्हटलं की जिभेला चांगली चव पण सुटते. हे सगळं बघा मी चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालं, की हे आपण एका साइडला ठेवून द्यायचं. आता ह्यामध्ये मिरचीचं प्रमाण मी थोडं जास्त वापरले, कारण चटका आहे म्हणून वापरलंय. आता एक मस्त खमंग अशी फोडणी तयार करू. त्यासाठी गॅसवरती बघा फोडणी पात्रामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम केलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले आणि त्यानंतर एक मिरची घेतली, ती थोडीशी मोठी-मोठी चिरून घेतली आणि ती ह्याच्यामध्ये घातली. मस्तपैकी मिरची ना ती मस्त तेलामध्ये फ्राय झाली पाहिजे. चिमूटभर हिंग घालायचं आणि मस्तपैकी गरमागरम ही खमंग फोडणी तयार करून घेतलेल्या कोबीच्या ह्याच्यावरती घालून घ्यायची. खमंग फोडणीमुळं काय होतं, ह्या रेसिपीला आणखीन 4 चांद लागतात. त्यामुळं फोडणी करताना ना थोडासा तेलाचा वापर जास्त करायचा आणि जिरे, मोहरी जळणार नाहीत ह्याची मात्र 100% काळजी घ्यायची. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून झालंय. आता ह्यात सगळ्यात शेवटचा पदार्थ घालायचा, तो म्हणजे दही. साधारणपणे 4 ते 5 चमचे मी दही घातले, पण दही घेताना ते फेटून घ्यायचं. त्यामुळे दह्याच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत. खाताना असं अगदी मस्त लागतं. दह्याचा अंदाज घेऊन दही वापरायचं. दह्यामुळं काय होतं छान चव येते. आता कोशिंबीरचाच प्रकार आहे म्हटलं तरी पण चालेल, पण हा चटका लागतो. नक्की करून बघा आणि नुसतंही खायला खूप छान वाटतं. तर तुम्हाला जर ही रेसिपी पहिल्यांदा कळली असेल, तर नक्की तुम्हाला आवडली तर तुम्ही करून बघून याचे फोटोज मला Instagramला पाठवा. आणि तुम्ही जर ह्याच्या आधी केली असेल रेसिपी, तर तुम्हाला माहिती असेलच की किती छान लागते. तर तुमचे चांगले रिव्ह्यूज पण मला नक्की शेअर करा. आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. ह्या स्टेजला ना थोडंसं मीठ, साखर आणि दह्याचं प्रमाण चेक करून बघायचं. परफेक्ट असेल ना, तर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हा कोबीचा चटका तयार झाला. तर खूप छान लागते. भाजी, वडी किंवा मग थालीपीठांपेक्षा ना मस्त असा हा वेगळा प्रकार आहे चटका. नक्की करून बघा. तुम्हाला तर माझी आजची रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहताय, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा अशाच छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.